धुळे तालुक्यातील विश्वनाथ येथील पाटील व सूर्यवंशी परिवारातर्फे कानबाई माता उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला। या निमित्त दिनांक 25 ते 26 एप्रिल 2026 पर्यंत विविध धार्मिक कार्यक्रमही संपन्न झालेत। दिनांक 27 एप्रिल रोजी सकाळी 8 वाजता कानबाई मातेचा विसर्जन सोहळा भक्तिभावाने करण्यात आला। आंतरराष्ट्रीय किन्नर आखाडा श्री महंत हरिहरानंदगिरी पार्वती जोगी उर्फ दादू महाराज यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कानबाई उत्सव पार पडला। सदरचा कार्यक्रम कैलासवासी रामदास पाटील, कैलासवासी वैजंताबाई पाटील यांच्या पुण्यस्मरणार्थ आयोजित करण्यात आला होता। हा कार्यक्रम भिकन पाटील, निर्मला भिकन पाटील, विशाल पाटील, अनिता पाटील, राजू पाटील, प्रांजली राजू पाटील, वंदनाबाई सुखलाल पाटील आदी पाटील व सूर्यवंशी परिवारातर्फे पार पडला। विश्वनाथ येथील ग्रामस्थ नातेवाईक मोठ्या संख्येने उपस्थित होते। जय श्री महाकाल, जय माताजी। कानबाई मातेचा उत्सव ज्या 25 तारखेपासून आम्ही सकाळी आलो विश्वनाथ गावाला। कानबाई माताचं संध्याकाळी 5 वाजेला आगमन झालं। हळद वगैरे, रास पूजने, गहू धरणे, पीठ काढणे व माताचं माल घालणे व भगत बैठक वगैरे सर्व केलं। जे सूर्यवंशी परिवार कानबाई माता काही दिनपासून त्यांच्या परिवारामध्ये कानबाईची काय स्थापना आहे, काही प्राणपितांना मालूमच होती नाही, पण दादांच्या कृपेने गणपती काही त्यांनी बसवला। त्या ठिकाणी माताजी त्यांच्या घरामध्ये अवतार घेतला। त्यापासून ते आपल्या मंदिरात आले, त्यांनी कानबाईचे मार्गदर्शन लावलं। आपण त्याप्रमाणे 3 दिवसाचा लग्नाचा सोहळा आपण केला। त्या 25 तारखेला रास पूजन वगैरे, भगत गवर्णी आगमन वगैरे, देवीची हळद वगैरे, रात्री आमचा भक्तांचा कार्यक्रम वगैरे होता। लगेच सकाळी 26 तारखेला त्यानंतर लगेच मातांचं आगमन वगैरे झालं। पाणी, धस, रत्न, कुंभार, सुतार वगैरे येऊन महाप्रसाद, भव्य दिव्य पुरणपोळीचा स्वयंपाक वगैरे, सर्वांना अन्नदान वगैरे त्याने कानबाई माता चरणी हीच प्रथा आहे। ज्या माझ्या दादांनी एवढं कार्यक्रम केलं, काकांनी एवढं कानबाईचं आगमन केलं, त्यांचं सूर्यवंशी परिवार गावावर जे बी काही दुःख संकट असेल तर कानबाई माता दूर करून